श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्रीमत्सद्गुरुचरणारविन्दाभ्यां नमः। श्रीमत्कुलदेवतायै नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वराः। गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। आपण देह संवर्धन आणि विज्ञान या विषयावर आपल्या या YouTube सिरियलचा पहिल्या प्रकरणातला 6वा भाग आपण सुरुवात करणार आहोत. त्यापूर्वी आपण या चॅनलवर नवीन आला असाल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन प्राप्त होण्यासाठी बेल आयकॉन दाबा. आवडल्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा. आतापर्यंत जे आपण या देह संघटन प्रकरणातील 5 भाग पाहिले, या 5 भागामध्ये आपण सिंग्युलर टिश्यूज म्हणजे एकल कोशिकाची म्हणजे एका ग्रंथी कोशाची 3 अंगे कशी डेव्हलप होतात, विकसित होतात आणि प्रकृती त्यांची बांधणी कशी करते याविषयी संपूर्ण चर्चा आपण केलेली आहे. पहिलं आकाश तत्वाच्या विलेपनाने घडणाऱ्या आनंदमय कोशाचा आपण पहिलं आवरण बघितलेलं आहे, ज्याला आपण कारणांग म्हणून ओळखलेलं आहे. कारणांग एवढ्याच म्हणायचं की संपूर्ण सृष्टीची जडणघडण करण्याचं हे एकमेव कारण आहे की आत्मांश जेव्हा विभक्त होऊन प्रकृतीमध्ये पहिलं पाऊल टाकतो त्याच क्षणी तो या आकाश तत्वाचं पहिलं वस्त्र विलेपित करून घेतो आणि प्रकृती त्याला ही अपरिहार्यपणे परिधान करते. म्हणून त्याला कारणांग म्हटलेलं आहे. कारण हेच कारणांग नंतर संपूर्ण जड अथवा अजड किंवा चर अथवा अचर किंवा सजीव अथवा निर्जीव या संपूर्ण सृष्टीची जडणघडण याच कारण अंगाच्या आत्मांशापासून होते. कारण हा संपूर्ण सृष्टीमध्ये स्वयं अंगाने नांदणारा आहे, ज्याला आपण परमात्मा म्हणतो. परमात्मा स्वयं अंगाने या सृष्टीच्या रूपाने आकाराने घडतो. त्यासाठी हे पहिलं कारण अंग आपल्या आपण पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर आपण सूक्ष्म अंग पाहिलेलं आहे, जे 2 तत्वाच्या सहयोगाने बनतं, ज्याला आपण तेज तत्व म्हणतो. त्या तेज तत्वाच्या अनुषंगानं बुद्धीचा विकास होतो, ज्याला आपण ज्ञानमय कोश म्हणतो. या ज्ञानमय कोशामध्ये बौद्धिक विकास आणि त्याची संपूर्ण माहिती संग्रहित होते आणि त्यानंतर येणाऱ्या वायुकोशापासून मनोमय कोश बनतो आणि जो संपूर्ण सृष्टीच्या जिवंतपणाचं लक्षण प्रतिपादित करणार आहे. कारण हा मनोमय कोश आणि ज्ञानमय कोश हे 2 कोश सूक्ष्म अंग रूपाने या ठिकाणी परमात्म्याच्या आत्मांशाच्या अंगावर विलेपित झालेले असतात. त्रिस्तरीय देहांगाच्या रूपाने हा आत्मांश मनोमय कोशामध्ये अमर राहतो. म्हणजे ब्रह्मांडाच्या प्रलय काळापर्यंत म्हणजे कल्प काळापर्यंत हा त्याचं जीवन संपत नाही, म्हणून त्याला अमर म्हटलेलं आहे. याचा जन्म आपण केवळ मानतो कारण तो या प्रकृतीमध्ये प्रवेश करतो म्हणून. अर्थात तो अजय आहे कारण त्याचा जन्म नाही किंवा मृत्यूही नाही. कुणाचा? आत्मवंशाचा. परंतु या मनोमय कोश हा कल्पकाळापर्यंत ब्रह्मांडाच्या अस्तित्वापर्यंत जिवंत राहतो, म्हणून हा अमर मानला जातो. त्यानंतरचा जो 5व्या भागामध्ये त्या स्थूलांगाचं सुद्धा आवरण द्विपदरी असतं. म्हणजे आप तत्वाचा प्राणमय कोश होतो आणि नंतर अन्नमय कोश होतो, तो भूतत्वाचा असतो. या दोन्ही तत्वाचा सहयोगाने म्हणजे सामूहिक संबंधाने हा स्थूल अंग तयार होतं, जे तात्पुरतं असतं. म्हणजे केवळ या एका जन्मापुरतंच मर्यादित असतं. कारण हे दोन्ही आवरण प्रत्येक जन्मजन्मांतरामध्ये फेडावे लागतात आणि परत नेसावे लागतात. म्हणजे मनोमय कोश हा अमर असतो, परंतु हा स्थूल अंग अमर नसतो. त्याला मृत्यू असतो. कारण त्याचा जन्म झाल्याचा आपण मानतो. कारण तो ज्या क्षणी आप तत्वाच्या सहवासामध्ये येतो
त्या क्षणी त्याचा प्राणमय कोश तयार होतो आणि प्राणमय कोश नंतर अन्नमय कोश सुद्धा निर्माण करतो आणि अन्नमय कोश निर्माण झाल्यानंतर तो दिसायला लागतो म्हणजे दृश्य रूप येतो. अव्यक्त स्थितीमधून व्यक्त स्थितीमध्ये येतो. प्राणमय कोश सुद्धा सूक्ष्मदर्शी यंत्रामधून पाहायला मिळतो. ते आपण आता या ठिकाणी पाहू. आता हे झाले 3 अंग म्हणजे कारण अंग, दुसरं सूक्ष्म अंग आणि तिसरं स्थूल अंग. हे तिन्ही अंग प्रत्येक एकल कोशिक ग्रंथींना परिधान करावंच लागतं, ज्यावेळेस त्यांना एक जीवन काल व्यतीत करावा लागतो. अर्थात या सूक्ष्म पेशीचा जीवनकाळ आपण पाहिलेला आहे, की तो जास्तीत जास्त 30 ते 120 दिवसापर्यंत मर्यादित असतो. परंतु त्यांचं जर विकास किंवा बदल घडला, परिवर्तन झालं, तर त्याचे 3 मार्ग आहेत. ज्याला आपण आता म्हणणार 3 योनी मार्ग, योनी म्हणतो. योनीपथ आपण आता या ठिकाणी विचारात घेणार आहे. योनीपथाचा विचार केला, तर योनी मार्गाविषयी संत ज्ञानदेवांनी एक ओवी लिहिलेली आहे. परी सूर नर उर्गी घडत आहे योनी विभागी, ते गुणकर्म संगी पडिले साते. आता या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज सहज म्हणतात की बाबा हे 3 प्रकारचे मार्ग आहेत. कशासाठी हे मार्ग आहेत? हे एकल कोशिक ग्रंथींना म्हणजे सिंग्युलर टिश्यूजना पुन्हा-पुन्हा नवनव्या जन्माचा अनुभव घेण्यासाठी. म्हणजे 3 मार्गांनी सूक्ष्म लिंग देहाचे स्थूल देहामध्ये परिवर्तन होतं. म्हणजे स्थूल वस्त्र ते परिधान करून ते या सृष्टीमध्ये जीवदशेमध्ये आपलं जीवनकाळ व्यतीत करतात. म्हणून या ठिकाणी सांगितलंय, की 3 प्रकारच्या योनी प्रजातीमध्ये असंख्य आत्म्याचे सांख्यिक वृद्धी होते. ब्रह्मांडामध्ये म्हणजे साते. साते या शब्दाचा अर्थ आहे, की ब्रह्मांडामध्ये स आते म्हणजे तोच परमात्मा या ठिकाणी आलेला आहे आणि तो काही काळ या ठिकाणी वास्तव्य करतो. परंतु हे कायमचं नाही, मर्यादित काळच आहे. भले मग तो कितीही दीर्घ असू दे. ब्रह्मदेवाचं आयुष्य कितीही म्हटलं तरी तो शेवटी मर्यादाच येते. मर्यादित आयुष्यच असतं त्याला. त्यामुळं साते म्हणजे जे संपणार आहे. जे संपणार आहे, जे घडलंय ते बिघडणार आहे. जे या ठिकाणी अस्तित्वात आहे, म्हणजे त्याचं अस्तित्व ज्या स्थितीमध्ये आहे, ज्या दशेमध्ये आहे, ती दशा या ठिकाणी राहणार नाही. त्याची मूळ दशेमध्ये परिवर्तन होणार. म्हणून ब्रह्मांडामध्ये कोशिक आत्म्या 3 प्रकारे जीवाच्या पुनरुत्पत्तीचा विकास होतो. म्हणजे जन्मलेल्या पेशीला दुसऱ्या पेशीला जन्म देण्याची एक प्रवृत्ती या ठिकाणी निसर्गतः असते. ब्रह्म ब्रह्मदेव आपण मानतो, की ब्रह्मदेवाने या ठिकाणी सृष्टी घडवली. पण ब्रह्मदेव काय प्रत्येक ठिकाणी तो घडवत बसत नाही. त्यांनी ही स्वयंचलित यंत्रणा सुद्धा ठेवलेली आहे, की प्रत्येक जीव आपल्यासारखाच दुसरा जीव तयार करू शकतो. म्हणून यात पुनरुत्पत्तीच्या 3 पद्धती आहेत, ज्यांना योनी प्रकार म्हणतात. त्यामध्ये 3 प्रकार म्हणजे पहिला सूर प्रकार आहे, दुसरा नर प्रकार आणि तिसरा उर. हे 3 योनी मार्ग आहेत, पथ आहेत, म्हणजे पद्धती आहेत. सृष्टीत ज्या घटनात्मक क्रियामुळे सजीव अथवा निर्जीव दोन्ही प्रकारची शरीरे तयार होतात आणि 3 गुणाच्या प्रभावाने विविध प्रकारचे देह तयार होतात. सूर, उर आणि नर या 3 योनीच्या माध्यमाने येथे 84 लक्ष परिस्थितीत वेगवेगळ्या देहाकारात जन्म घेतात. साते साते म्हणजे मायावी, नश्वर आणि सतत बदलणाऱ्या बाह्याव्रत रूपाकारामध्ये जीवन जगताना आत्म्याला येते भौतिक बंधनात प्रकृती पराश्रित जीवन जगावे लागते. अर्थात योनी शब्द जरी स्त्री जनेंद्रियाला उद्देशून
वापरत असले तरी तो केवळ उपलक्षणाने संबोधला जातो. तो केवळ जन्ममार्ग आहे, योनी प्रकार नाही. कारण नर योनी आहे परंतु स्त्री योनी नाही. म्हणजे पुरुष सजीव जीव ग्रंथीला जन्माला घालतो, स्त्री केवळ पालन पोषण करते. आता पहिला प्रकार हा सूर्ययोनीचा थोडक्यात समजून घ्यायचा झाला तर सूर म्हणजे देव. सूर्य या शब्दाचा अर्थ, प्रचलित अर्थ देव आहे. येथे योनी म्हणजे उत्पत्ती स्थान स्थिती असते, बरोबर. विशिष्ट पर्यावरणात पंचभूताच्या सहयोगाने सजीव ग्रंथी कोशिकांची प्राकृत स्थिती उद्भवते. म्हणजे काय होतं, पंचमहाभूत अमुक एका परिस्थितीमध्ये एकत्रित येतात. त्यातला सूक्ष्म देह तर आधीच घडलेला असतो. 3 महाभूत तर तिथे एकत्रित आणि अविभाज्य असतात. प्रकृती ते कधीच तोडू देत नाही. पृथ्वीच्या अवतीभोवती जे वातावरण आहे, त्या वातावरणामध्ये राहणारे हे 3 महाभूतावृत जो मनोमय कोश आहे, तो कधीही विघटित होत नाही. म्हणजे तो मरत नाही. तो अमर असतो. नंतरचे फक्त 2 महाभूत त्यांना एकत्रित करायचे असतात. म्हणजे आपतत्वाची उपलब्धी झाली, की सिंगल पेशी तयार होते. आता ते सिंगल पेशी तयार होण्याची जी प्रकार आहे मायनिंग, म्हणजे खाणीचा हा 4 प्रकार आहे. पुढच्या प्रकरणामध्ये आपण पाहू, हे खाणीचे 4 प्रकार कसे आहेत ते. येथे सजीव देहाचा जन्म थेट अनुकूल आणि प्रतिकूल वातावरणात परिस्थितीजन्य होतो. म्हणजे ज्या प्रकारची परिस्थिती असेल, ज्या प्रकारची स्थिती असेल, त्या प्रकारचा देह त्या ठिकाणी तयार होतो. म्हणजे कोणता देह तयार होतो? प्राणमय कोष तयार होतो. मनोमय कोश सगळ्यांचा सारखा असतो. सारखा म्हणजे एकच नसतो. प्रत्येक मनोमय कोश वेगवेगळा असतो. अवतीभोवती आपल्या असंख्य मनोमय कोश या वातावरणामध्ये भटकत असतात आणि ते संधी मिळताच प्राणमय कोशाची उत्पत्ती करतात आपल्या भोवती. आणि मग नंतर जर अधिक संधी मिळाली तर अन्नमय कोश सुद्धा तो तयार होतो. म्हणून जसे देव अवतार घेतात, इथं सूर्ययोनी का म्हणलेलं आहे, तर जसे देव अवतार घेतात असं आपल्या मागणीमध्ये, धारणेमध्ये आहे. की आपण म्हणतो की देव कसे कुणाचे जन्म पोटातून जन्म घेत नाहीत किंवा उदरातून जन्म घेत नाहीत किंवा अंड्यातून सुद्धा जन्म घेत नाहीत. हां. ते थेट वातावरणातून म्हणजे वरून डायरेक्ट या ठिकाणी अचानक प्रकट होतात. असा हा मनोमय कोश कोणत्याही आधाराशिवाय प्राणमय आवरण पांघरून नवीन प्राकृत शरीरात हा मनोमय कोश सुद्धा प्राणमय कोश जेव्हा तयार करतो, तेव्हा असाच सूर्ययोनीच्या माध्यमानेच तो जन्म घेतो. कारण मनोमय कोश तो तयारच असतो. परंतु त्याच्यावर जे आपतत्वाची सहयोगाने लगेच प्राणमय कोशामध्ये एक कोशिका तयार होते आणि तो म्हणजे सूर्ययोनी असतो. एक कोशिकीय जीव अल्पायुषी असतात. येथे जीवन फुलण्यासाठी योग्य वातावरण आवश्यक आहे. म्हणजे इथं वातावरणाची गरज असते आणि अशा प्रकारे या चार्टमध्ये किंवा या आकृतीमध्ये दिसतं त्याप्रमाणे हे सूक्ष्मातिसूक्ष्म प्राणमय कोशचे जीव असतात. अगदी 10⁻⁹ 1 नॅनोमीटर इतकं सुद्धा लहान, अतिशय सूक्ष्म, कधी-कधी सूक्ष्मदर्शी यंत्रांना सुद्धा दिसणार नाही. इतक्या सूक्ष्मतेपर्यंत ते घडतात. म्हणजे व्हायरल संसर्गजन्याचे रोग जंतू म्हणतो, ते रोगजंतू इतके सूक्ष्म असतात, की ते सूक्ष्मदर्शी यंत्रामध्ये सुद्धा दिसत नाही. म्हणजे 1 नॅनोमीटर म्हणजे 10⁻⁹ मीटर इतक्या ते छोट्या आकारामध्ये असतात. मग नंतर बरेचसे असे मग मोठे-मोठे केव्हा होतात, ते जेव्हा 100 नॅनोमीटर पर्यंत येतात, तेव्हा ते सूक्ष्मदर्शी यंत्रामध्ये दिसायला लागतात आणि ते जंतू किंवा ज्या पेशी आहेत, जे कोशिका आहेत, त्या आपल्याला दिसतात आणि अशा प्रकारे जसं-जसा आकार वाढत जातो, तसं-तसं मनुष्यापर्यंत हा देह पुढे नंतर संग्रहित होतो, संघटित होतो आणि अशा प्रकारे हा देह प्रथम एकल पेशी जीव सूर प्रक्रियेद्वारे तयार होतात. पृथ्वीवरील सर्व निर्जीव घटक, धातू किंवा अचल वस्तूचा आत्मा
सूर्ययोनी संयोगाने जन्म घेतो. हे ही एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. जे काही अचल, स्थावर आपण ज्याला दगड म्हणतो, जे आपल्याला ते निर्जीव ज्या वस्तू आहेत, जे पदार्थ आहेत, ते या सूर्ययोनीच्या प्रकारे म्हणजे पद्धतीने जन्म घेतात. कारण ते कशातून जन्म घेत नाहीत, ते आपोआप तयार होतात, संघटित होतात. म्हणजे या प्रत्येक निर्जीव वस्तूमध्ये सुद्धा मनोमय कोश स्थित असतो. फक्त त्याची आपतत्वाची जी प्रमाण आहे, हे खूप न्यूनतम असतं. म्हणजे व्यस्त प्रमाणामुळं ते निर्जीव होतात आणि समप्रमाण जर असेल, तर पराप्रकृती आणि अपराप्रकृती मिळून ते दोघं जण जिवंतपणा या ठिकाणी उपभोगतात. म्हणजे कुठलाही धातू असू द्या, लोखंड म्हणा किंवा तांबं म्हणा, पितळ म्हणा, सोनं म्हणा, या सगळ्या गोष्टींमध्ये हा मनोमय कोश म्हणजे अणुरूप, मनोमय कोशालाच आपण अणु म्हणतो. अणुच हा वायुरूप आहे आणि हा वायुरूपच मनोमय कोश तयार करतो. म्हणून या अणु पद्धतीनुसार अणुलाच आपण या ठिकाणी मनोमय कोश किंवा सूक्ष्मांग म्हणतो. म्हणजे सैद्धांतिक नियमानुसार विश्वात कोणीही जन्म घेत नाही अथवा कोणीही मरत नाही. सिद्धांतच आहे. या ठिकाणी जन्म कोण घेतो आणि मरतो कोण? हे वरचे टर्कलं मरतात. म्हणजे विलेपन मरतात. म्हणजे वस्त्र संपतात. इथं जे घडतं ते बिघडतं. पण जे मुळात आहे ते कधीही जन्मत नाही आणि कधीही मरत नाही. प्रमुख मनोमय कोशात्मा एका विशिष्ट वातावरणात असंख्य आश्रित मनात्म्याचे संघटन बनतो. जेव्हा बहुकाय बहुपेशीय मोठे महाकाय देह तयार होतात, तेव्हा त्या देहामध्ये अरबो खरबो हे मनोमय कोश आणि मनोमय कोशाचे प्राणमय कोश, अन्नमय कोश हे एकत्रपणे संघटन तयार करतात आणि या संघटनाला चालवण्याचं सुद्धा काम ती प्रकृती करते. प्रकृतीची व्यवस्था असते आणि ती प्रकृती व्यवस्था चालवते. आणि अशा बहुसंख्य कोशिकाची देह संघरचना काही काळ टिकते. कालांतराने ते पुन्हा विघटित होऊन पूर्वस्थितीत परत येतात. कारण ही संघटना फार काळ टिकत नाही. म्हणून कोणतीही संघटना फार काळ टिकवणं फार अवघड आहे. कारण त्याला खूप शक्ती लागते. खूप ताकद लागते तिला बांधणी आणि बांधून ठेवायला. असंख्य संघटना झाल्या, की लगेच तुटतात. काहीतरी मतभेद होतात आणि काहीतरी फाटाफूट होते त्याच्यामध्ये. तसं हे अन्नमय कोश आणि प्राणमय कोश नंतर पुन्हा विभाजित होते आणि मग नंतर हे सगळे मनोमय कोश मुक्त होतात आणि पुन्हा नवीन संधीची वाट पाहून त्यानुसार ते आपला नवीन जन्म घेण्याचा प्रयत्न करतात. वायू, आप, पृथ्वी या 3 घटकाच्या निर्जीव वस्तूचा सहयोग आणि वियोग प्राकृत विश्वात नेहमी नैसर्गिकरित्या घडतो. त्यांच्या संयोगिक एकत्रीकरणाला जन्म मानले जाते आणि विघटित विभक्तीकरणाला त्या वास्तू पदार्थाचा मृत्यू मानले जाते. प्रमुख मनात्म्याला जीवदशा स्थितीचा उपभोग सूर्ययोनी प्रकारात केवळ पाण्याच्या मदतीने घेता येतो. आपतत्वाच्या सानिध्यात प्राणमय कोशाची बांधणी होऊन मायावी एककोशिक आत्म्याची बहुविध मांसल देहधारी शरीर ग्रंथीची संघटन तयार होते, ज्यामध्ये आत्मा, मन आणि बुद्धी किमान चेतन स्तरावर कार्यरत होतात आणि अशा प्रकारे ह्या सूर्ययोनीद्वारे बहुसंख्य स्थावर जे पदार्थ आहेत त्यांचा जन्म होतो. त्यानंतर आता आपण ऊर्योनी हा प्रकार बघू. हा तमोगुणी आहे ऊर्योनी. पण हा ऊर्योनी जो प्रकार आहे, हा फक्त सजीवामध्ये घडतो. जेव्हा कारण हा ऊर्योनी प्रकार स्थावर प्रकारामध्ये घडत नाही. ऊर म्हणजे काळीज. ऊर म्हणजे या शब्दाचा अर्थ आहे काळीज. काळीज म्हणजे केंद्र, आतली गोष्ट. जीवाचे किंवा जीवपेशीचे किंवा जीवकोशिकाचे विभाजन होऊन नवीन एकाचे 2 होणे प्रकार. सूर्ययोनीमध्ये प्राणात्मा एक पेशीच्या रूपात प्रकट होतो. तो ग्रंथिरूप पेशीचे 2 स्वतंत्र भागामध्ये विभाजन करतो आणि जीवपेशीची संख्या आश्रित मनोमय कोशाच्या संयोगाने दुप्पट
किंवा चौपट या श्रेणीने ती खूप वाढत जाते. एका पेशीतील सर्व सजीव ग्रंथीची संख्या उर पद्धतीने वाढते. आपण थोडं या विभाजन पद्धतीचं थोडंसं आकृती जर अभ्यास केला, तर हा जो पहिली एक सिंगल कोशिका असते, जेव्हा ती परिपक्व होते, तेव्हा आपल्या भोवतीचा जो प्राणमय कोश आहे आणि त्याचा जो काही प्राणमय अवस्था आहे, त्याचं विभाजन करते. त्याचे 2 तुकडे करते. परंतु मनात्म्याचे 2 तुकडे होत नाहीत एवढं लक्षात ठेवा. मनोमय कोश कधीही विभागला जात नाही. तो अमर असतो. एका पेशीच्या 2 पेशी कशा होतात? जे वातावरणामध्ये भटकत असतात. ते सजातीय जे आपल्यासारखेच आहेत असे वाटतात. त्यांना ते निमंत्रण करतात आणि ते डायरेक्ट त्या ठिकाणी येऊन वास्तव्य करतात. कुठं? या विभाजित जेलीच्या ठिकाणी. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर एक मी उदाहरण देऊ शकतो या ठिकाणी. इथं मी लिहिलेलं नाही ते उदाहरण, पण तरी पण मी आपल्याला या ठिकाणी देतो. समजा आपल्या घरी गेस्ट आले, अतिथी आला, तर आपण काय करतो? बसायला बिछाना देतो. आता बिछाना त्याने आणलेला असतो का नाही? बिछाना कोणी दिला? आपण दिला. म्हणजे आपल्याकडचा बिछाना आपण त्याला बसायला देतो. आपल्याकडचं अन्न-पाणी त्याला आपण खायला देतो. म्हणजे त्याचं स्वागत करणं म्हणजे त्याची सेवा-शुश्रूषा करण्याची जिम्मेदारी आपण घेतो. तसं ही प्रमुख पेशी जी आहे, ही आपली जेली विभाजित करून नवीन मनोमय कोशाला निमंत्रित करते आणि वातावरणामधला मनोमय कोश त्या ठिकाणी येऊन वास्तव्य करतो. काही दिवस तो जीवन जगतो. अशा प्रकारे एकाचे 2 होतात. अर्थात हे मनोमय कोश इतके सूक्ष्म असतात, की ते अगदी सिमेंट काँक्रीटच्या 1 मीटर थरामधून सुद्धा जाऊ शकतात. इतके ते सूक्ष्म असतात. आरपार जाण्याला कुठेही त्यांचं बंधन नसतं. त्यामुळं ते कुठेही शिरू शकतात आणि कधीही जाऊ शकतात. म्हणजे मानव शरीरामध्ये सुद्धा असंख्य ग्रंथी रोजचे रोज मरत असतात आणि नवीन तयार होत असतात. नवीन तयार होतात म्हणजे ते असं विभाजन होऊनच तयार होतात. दुसरा काही प्रकार नाही इथं. हा उरयोनीचाच प्रकार असतो. एकाचे 2 होणे, 2चे 4 होणे, 4चे 8 होणे, 8चे 16 होणे. या एक्स्पोनेन्शियल पद्धतीनुसार हे वाढत जातात. बहुसंख्य कोशिकाचा संग्रह या ठिकाणी तयार. अशा प्रकारे एका पेशीतील सर्व सजीव ग्रंथीची संख्या उर पद्धतीने वाढते. आणि जसे उद्भिज खाणीतील वृक्षाची एका तुकड्याचे जसे कलम करून स्वतंत्र झाड वाढते, त्यालाही ऊर शब्द वापरू शकतो. कारण त्या एकाच झाडाचा तुकडा करून ते दुसरीकडे प्लॅन्ट केलेलं असतं आणि तिथं ते वाढत राहतं. म्हणून त्याला ऊर म्हणता येतं. कागदाचा तुकडा करणे म्हणजे 2 विभाजित भाग होणे आणि ते स्वतंत्रपणे जीव म्हणून जगणे. याला ऊर पद्धतीनं पुनरुत्पादन म्हणतात. म्हणजे एका जीवापासून दुसरा जीव तयार करण्याची जी प्रक्रिया असते, यालाच पुनरुत्पत्तीचा योनी मार्ग म्हटला जातो. जो आद्य वनस्पतीपासून वेगळा स्वतंत्रपणे विकसित होतो. आजकाल शास्त्रज्ञ क्लोनिंग किंवा प्लास्टिक सर्जरीद्वारे शरीराच्या एका पेशीपासून असंख्य पेशीची किंवा जीवकोशिकाची मालिका तयार करतात. म्हणजे प्लास्टिक सर्जरी केली जाते. स्किन भाजली असेल, तर त्या त्वचेचं वाढ करण्यासाठी प्लास्टिक सर्जरीने ते व्यवस्थित केली जाते आणि अशा प्रकारे विकास केला जातो आणि एका पेशीपासून असंख्य पेशीची वाढ केली जाते. शस्त्रक्रियेदरम्यान प्रयोगशाळेत त्वचेचा लहान तुकड्यापासून जीवाणू संख्या वाढवून त्वचा विस्तारली जाते. त्याला प्लास्टिक सर्जरी म्हणतात. शरीरात राहणारा प्रमुख आत्मा देखील मूळ भगवंताचा एक खंडित अंश भाग असतो. मूळ भगवंताचा सुद्धा खंडित अंश जो आत्मांश होतो, तो सुद्धा उर पद्धतीनंच या ठिकाणी जन्मलेला आहे. पहिली ही उर पद्धत आहे. कुणाच्या उदरातून काही कुणी जन्म घेतलेला नाही. परमात्म्याच्या उदरातच हे चाललेला सगळा खेळ आहे. इथं कुणी जन्मत नाही. कारण तो उदरातच आहे. उदराच्या बाहेर पडायचं कामच नाही. पण आतमध्येच जो आलेला आहे, प्रकृती क्षेत्रात जो येतो, त्याला आपण या ठिकाणी तो कसा येतो, तर तो मूळ अ, परमात्म्याच्या एकसंध एकमूस अंगाचं विभाजन होऊनच येतो. म्हणून तो सुद्धा एक मूळ अंशच आहे. प्रकृती क्षेत्रात आल्यानंतर स्वयंलिंगावर पंचमहाभूताची बाह्य वस्त्रे विलिपित होतात. त्यामुळं आत्मा स्वतःची मूळ शाश्वत अवस्था विसरतो आणि भटकंतीचा आणि हा फसवणुकीचा आभासात्मक हा नैसर्गिक खेळ इथे
जिवंतपणे तो खेळत राहतो. परंतु परिणाम आत्म्याला भोगावे लागतात. कारण जो तो खेळेल त्याचे परिणाम त्या आत्मवंशाला आतमध्ये भोगावे लागतात. आता तिसरा जो प्रकार आहे योनी प्रकार, हा नर योनी प्रकार आहे. या नर योनी प्रकार मात्र जटिल प्रकार आहे. इथं एक गोष्ट लक्षात घ्यावी की स्त्री योनी नव्हे तर नर योनी आहे. कारण नराच्या वृषण ग्रंथीमध्ये जन्मणाऱ्या शुक्रपेशीची वाढ स्त्रीच्या बीजांडाच्या साह्याने वृद्धिंगत होते, एवढंच. आणि या प्रकारात काही जीव बाळांना गर्भात वाढवून थेट शरीर रूपात जन्म देतात. नवीन शरीर विकसित झाल्यानंतर ते बाह्य योग्य वातावरणात सक्षम होऊन स्वतःसारखे पूर्ण नवीन शरीर या प्रकृतीमध्ये बाहेर सोडतात. अर्थात या योनीमध्ये अंडज आणि जारज दोन्ही खाली येतात. कारण अंड सुद्धा एखाद्या प्राण्याच्या किंवा पक्ष्यांच्या शरीरामधून बाहेर येतं आणि ते अंड बाहेर आल्यानंतर त्याचा विकास होतो. आणि मग त्या अंड्यातून संपूर्ण विकसित झालेला देह आणि देहाकार त्या ठिकाणी बाहेर येतो. आणि अशा प्रकारे ही सुद्धा पद्धत कशी आहे, नर योनीच आहे. पण नर योनीमध्ये सहसा जास्तीत जास्त जारज मानला जातो, पण अंडज सुद्धा हा नर योनीचाच प्रकार आहे. एका ठिकाणी तुकाराम महाराजांनी या 84 लक्ष योनी प्रकाराचं विभाजन कसं आहे हे एका अभंगामध्ये खूप सुंदर मांडलेलं आहे. अर्थात भक्ती विन जिने जळला जिरवाने संसार भोगणे दुःखमुळं. त्यानंतर जे काही चरण त्यांनी लिहिलेले आहेत, यामध्ये संपूर्ण अ, जीवसृष्टीचं म्हणजे बायोलॉजिकल विभाजन त्यांनी केलेलं आहे. 20 लक्ष योनी वृक्षामाझी घ्याव्या, जलचरी भोगाव्या 9 लक्ष योनी, 11 लक्ष योनी किड्यामाझी घ्याव्या, 10 लक्ष भोगाव्या पक्षामध्ये, 30 लक्ष योनी पशुची घरी, मानवा भितरी 4 लक्ष योनी. या ठिकाणी तुकाराम महाराज स्पष्ट म्हणतात, की मानव हा 4 लक्ष योनीचा प्रकार आहे. म्हणजे 4 लक्ष योनी प्रकारामध्ये मानव शरीर घडतो. असा एक एक योनी कोटी कोटी फेरा मनुष्य देहाचा वारा मग लागे. ते म्हणतात किंवा मनुष्य देह फार दुर्मिळ पद्धत आहे आणि दुर्लभ संधी आहे, की जी सहजासहजी मिळत नाही. एक एक योनीमध्ये एक एक कोटी वेळा जन्म घेतला तरी ही मानव देह मिळण्याची संधी मिळणं फार फार अवघड आहे. पण आपण आता त्या दुर्मिळपणामध्ये जात नाही. तो विषय कधीतरी आपण दुसऱ्या प्रकरणामध्ये किंवा दुसऱ्या विषयांमध्ये कधीतरी घेऊ. तुका म्हणे तेव्हा नर देह नरा तयाचा मातेरा केल्यामुळे. पण अशा प्रकारे इतका दुर्लभ असलेला, दुस्तर असलेला हा देह आपण या देहाचं मातेरं करतो. असं कशामुळं? तर अज्ञानामुळं. कारण हे अज्ञानी जग आहे. त्यामुळं आपण तुकाराम महाराज कीव करतात. तुकाराम महाराज आपण शास्त्रानुसार जीवनीची संख्या सांगतात. अर्थात उद्भिद खाणीतील सूर आणि योनी मार्गे जीवात्म्याचा संयोग निर्मित वृक्ष प्रजातीची संख्या सुमारे 20 लाख आहे. स्वेदज, अंडज खाणीत जन्मणाऱ्या सूर्ययोनीच्या 9 लक्ष जलचर जीव आणि काही प्रजाती नर योनीद्वारे सुद्धा जन्म घेतात आणि किडे मकोडे 11 लाख योनी प्रकार आहेत. या योनी प्रकारात 10 लक्ष पक्षी प्रजाती सुद्धा जन्माला येतात. जारज खाणीत आणि नर योनीत जन्मणारे मनुष्य आणि अन्य पशु जातीचे 30 लाख प्राणी या प्रकारात जन्म घेतात. त्यापैकी 4 लाख प्रकार मानव प्रजातीत आढळून येतात. वातावरणात भटकणारे अनंत मनोमय कोश जिवंत जीव असतात. हे कदाचित आपल्याला आता पटलं असेल. एवढं विवरण आपण जर मनोभावे ऐकलं असेल, माझे मागचे सगळे एपिसोड म्हणजे आतापर्यंत आलेले व्हिडिओ आपण जर बारकाईनं पाहिले असतील तर आपल्याला हे कळून येईल. आणि पाहिले नसतील तर माझी विनंती आहे की आपण पुन्हा ते पाहावे आणि पुन्हा त्याचा अनुभव घ्यावा. कारण YouTubeचं माध्यम आहे, हे कायम ते YouTubeवर आपल्यासाठी उपलब्ध राहणार आहेत. त्यामुळे त्याचा आपण लाभ घ्यावा
आणि ह्या गोष्टी समजून घ्याव्या. हे बारकाईनं समजून घेण्याची गोष्ट आहे आणि त्याशिवाय या गोष्टी कळत नाही. त्यामुळं आता या ठिकाणी आपण थांबूया आणि माझी पुन्हा एकदा सर्व श्रोत्यांना आणि माझ्या प्रेक्षकांना विनंती आहे, चॅनलला अद्याप आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपल्याला मी टाकलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉन दाबा आणि आवडलं असेल तर नक्की लाईक करा आणि जर खूप आवडलं असेल तर इतरांना त्याचा लाभ मिळण्यासाठी शेअर सुद्धा करा ही विनंती करतो आणि इथंच मी आपले शब्द थांबवतो.